ना साईज आहे, मोठा साईज आहे. माझ्या हातामध्ये पण एक आहे, हे बघा. याचे 3 भेटे टोटल. हे बघा, खतरनाक साईज. हे बघा, पडला आला का पडला. 5 भेटली मोठी. मस्त बघू दे आता. आता आता गेम भरलेली वाटते. आणि नमस्कार मित्रांनो, मी जीवराज आणि आत्ता मी चाललो खाडीत खेकडी पकडायला चाललो आहे आम्ही. तर ती खाडीत खेकडी कशी पकडतात बिळातून काढून, तर ही बिळातली खेकडी आहेत ना, एक लोखंडाच्या सडीने काढली जातात. आणि आजी पोरं आपली आली, मित्र आले मुंबईवरून, त्यांनासुद्धा बघायचं होतं की कशी खेकडी पकडली जातात ही. तर या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हीच खेकडी कशी पकडली जातं आम्ही पकडतो हे तुम्हाला बघायला मिळेल. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि किती खेकडी भेटतात हे आता पुढे समजेल व्हिडिओमध्येच. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. आमच्या इथं काही हत्यारं असतात बाबांच्या वाड्यामध्ये खेकडी पकडायची. तर बघूया आहेत का माल्यावरती. असेल तर घेऊन जाऊ. छोटीशी एक दान कराडी एक आहे रोहित. हे बघा इथे आहे एक आहे घेऊ. हे पकड. चलो, बाबांचा वाडा आहे आमच्या मोठ्या बाबांचा. गुरं संपली त्यांच्यात. एकच गुरं बैल होता, तो चरा गेला असेल. आता ही जी आहेत ना, ही सडी आहे लोखंडाची, जी पुढे अशी बेंड केली जाते, वाकवली जाते. आम्ही याला दांखराडी बोलतो. खेकडे पकडण्याचे आमचं हे मेन हत्यार आहे. आणि हे आणिच त्या पुढच्या टोकाने खेकडा वळला जातो, बिळामधला खेकडा. तर याला आम्ही दांखराडी बोलतात. तुमच्याकडे याला काय बोलतं सांगा मला. असा पुढं टोक असतो आणि असं हातामध्ये पकडायला हे केलं जातं लाकडाचं. पहिली भावाने झालेली आहे रोहितला. हे बघा, रोहित बोलतो की फक्त मी ही लोखंडी सडी घातली आतमध्ये, तर त्याला ही आंगडी लागली बघा. म्हणजे ही 100% खेकड्याची आंगडीच आहे आणि केवढी मोठी आहे बघा. तर तो बोलतो की आहे म्हणून. आंगडा आलाय लेफ्ट साईडचा वाटतं हा. तर आता बघूया खेकडा केवढा असेल तो. बऱ्यापैकी साईज आहे चांगली बघा. अरे लेफ्ट साईडचे डांगे आहे. तर आता उजव्या साईडचा बघूया काढतोय तो. बघा आम्हाला खेकडा भेटला, एक पहिलाच रोहितला भेटला आहे, चांगल्या साईजचा आहे. तर आता पुढं बघूया किती खेकडे भेटतात ते. सुरुवात तर चांगली झाली आहे मोठ्यापासूनच. रोहिताने मीच चाललो इकडून खालून, आणि याची बाकीची पोरं जी आहेत ना आपली मित्र, ते वरून गेलेत रस्त्याने. तर आता आहे ना ते आपल्या पुढे भेटतील. भाटीवर चाललो आम्ही खेकडी पकडायला. नंतर हळूहळू इकडे येऊ. तिकडं कसं पाणी नंतर भरत जाईल ना. आता बघा पाणी थोडंसं म्हणजे निखार पाहिजे, तारा झाला खाली, ओटी फिरले. तर आता नंतर पाण्याला भरती लागेल, तोपर्यंत आपण तिकडची बिळं खोदून येऊ. इकडे दिसते ना भाट आपल्याला, तिकडे चाललो आपण खेकडी पकडायला. आणि पोरं आपल्याला तिकडे भेटतील आपल्याला ती. इकडं पूर्ण पाणी ओटी फिरले, म्हणजे पाणी खाली गेलं, पूर्ण तारा झाला आहे. तर आता आपण इथून खाली उतरूया. पुढून पण रस्ता आहे, मी पुढून येतो. संध्याकाळच्या वाजले 3:30 आणि चाललो आहे मी आता खेकडी पकडायला. पक्षी कसं बरं वाटतंय, बघायला बरं वाटतंय. तर आहे ना भरपूर दिवस खेकडी पकडायला कोण आलं नाही, तर खेकडी प्रत्येक बिलामध्ये खेकडा असू शकतो असं मला वाटतंय. तर बघूया आता, समजेलच. हे बघ खालून पटकन पोचतो आम्ही. ती पोरं पण पुढे असतील. बाबा आहेत, रोहितचे आजोबा आहेत, त्यांना ते घेऊन गेलेत. ते त्याला पण चांगला एक्सपिरियन्स आहे, म्हणजे जुना जाणता खेकडी पकडायचा. तर ते तिकडून पडून गेलेत, आम्ही दोघं खालून चाललो आहे. पाणी आहे ना आता पूर्ण खाली गेलं आहे. इथपर्यंत वरती पाणी येतो, आता पूर्ण खाली पाणी गेलं आहे. तर असं खाली पाणी जातो ना तेव्हा अशी बिळं दिसतात म्हणजे बाहेर. ते बिळं खोदायचे असतात आणि त्यामध्ये खेकडे असतातच. प्रत्येक बिळामध्ये खेकडा नसतोच, पण आपण प्रयत्न करायचं. हे बघा इथे बीड मस्त गोल आहे, ह्याच्यामध्ये पण असू शकतो, चान्सेस चांगले आहेत ह्याच्यामध्ये. पाणी पूर्ण खाली गेलं आहे. हे बघा पूर्ण ओटी लागली पाण्याला. इथं पाणी खूप कमी आहे, म्हणजे इथून तुम्ही क्रॉस पण करू शकता इथून. असं एवढं पाणी कमी आहे. नंतर भरती लागेल ना तेव्हा इकडून पाणी असं वरती भरत येईल, पण अजून भरतीला खूप टाईम आहे. संध्याकाळी 7 वाजता भरती लागेल, तर इथं पाणी कुठे आपल्या कमरे एवढं असेल इथे. आता इकडे बघूया खेकडी भेटतात का.
बघा ही जशी झाडं असतात ना, अशी झाडं, त्या झाडांच्या किंवा दगडांच्या इथे बिडा असतात, त्या बिडामध्ये खेकडे असतात. हे बघा तिकडे आहेत, तुम्हाला दिसत असतील थोडीशी ब्लरमध्ये, तिकडे पोरं आहेत. बघा मजबूत आहे, आवाज तर मजबूत करतो खेकडा. बघूया कसला बाहेर पडतोय तो. आतापर्यंत 2 भेटले हो, थोडे आहेत साईज. बघा थोडी छोटीशी आहेत, दाखवतो तुम्हाला नंतर. ह्याच्यातून जो खेकडा बाहेर पडेल ना, तो खेकडा असणारा मोठा, कारण की तो आवाज तसा करतोय. बघा आलेला, हे बघा इकडे काढा. खेकडा आलाय, हाताजवळ आलाय. चांगली साईज आहे. हे बघा मस्त. टाका एक मुंडा टाका त्यात. हे बघा हा वळचा खेकडा आहे ना, तो आता भेटला. अजून काय जोडपा आहे काय? हे बघा त्याचं नांगे आलंय बाहेर. जाम एफर्ट्स असतात, पटकन सहजी खेकडा भेटत नाही, बाहेर पडत नाही. आता एका बिडामध्ये 2 खेळ भेटले, त्यातला एक खेकडा काढला आहे आणि सेकंडसाठी ट्राय करतो आम्ही. 2 एकामध्ये आहेत. आणि बाबा आहेत ना, खूप अनुभव आहे, जुना अनुभव आहे. मोठे मोठे खेकडे काढतात. तेव्हा आपण गेला टायमाला ते हे लावलेलं, बरोबर ट्रॅप लावलेला, ते एकदम इझी भेटतात. पण हे जवळ असे जास्त मेहनत आहे. खेकडा आहे याच्यामध्ये. मला भेटला बघू शकता स्ट्रगल काय चालू आहे. इथे प्रॉब्लेम काय माहितीये का, ही रेतीचा भाग आहे आणि याच्यामध्ये खेकडा भेटतोच, पण आहे ना हात खराब होतात आणि हात जी नका आहेत ना ती झोमतात. कारण की कसं ही रेती आहे ना, तुम्ही जेवढं खोदाल ना तेवढं ती माती अजून खाली खाली ढसत जाते. त्यामुळे असं नीट त्याला कोरवून ते बिळाला मग खेकडा आल्यावर काढला जातो. असं आता खेकडा त्याच्यामध्ये आहे, पण ती माती बघा जाते आणि बिल तो छोटा होतोय. त्यामुळे बिल जो हातचा परत करायचा, कोरवायचा आणि खेकडा बाहेर काढायचा. असं आहे टेक्निक आहे. तुम्हाला दिसतंय, आंगडा पण दिसतंय, छोटाच आहे. हे होतं ना, हाय आला आला आला. इकडे बघताय, इकडे येतोय चालला परत मी. एक रंबा घेऊन काढलाय. पोरस होतं इकडे गवतामधून बिळ. रोहितला फेकला खेकडा मोठा आहे. इकडे फेक, इकडे फेक. हां रोहितने भरपूर मेहनतीनंतर काढला खेकडा, मोठा खेकडा आहे. आता पण एवढे खेकडे भेटले आम्हाला, छोटे मोठे आहेत. दाखवतो घरी गेल्यावरती. हे बघा मस्त साईज आहे, चिखलाने भरलाय तो. धुई जावे, पुढे पुढे जाणार नाही तो, सोड खाली. बेस्ट काय मजबूत आवडतो. हा हो बघतो बघतो. जीव पकडशील याला. हा पकडतो, टाकलेलं असं मस्त खेकडा आहे. मस्त हे बघा असला डेंगे आहे, प्रीमियम साईज. दाखव वरती उभा करून. हे बघा बिग साईज, बिग साईज एकदम. खूप टायमानंतर भेटला खेकडा मोठा आम्हाला. सगळ्यात मोठा खेकडा हाच आहे आतापर्यंत ना, आतापर्यंत सगळ्यात मोठा सर्वात मोठा खेकडा. साईज पण मस्त आहे, एकदम बिग साईजचा आहे. शेवटी आपला गावचा माणूस तांबरे. बघू दे, जीव काढेल तो ना बाकी. जबरदस्त साईज. कुठे खतरनाक साईज आहे, मोठा साईज आहे. आणि माझ्या हातामध्ये पण एक आहे. हे बघा याचे 3 भेटे टोटल. हे बघा खतरनाक साईज. हे बघा पडला, आला का पडला. 5 भेटली मोठी. पकड, हे पकड उघडा. हे बघा टोटल 2-3 खेकडे भेटले मोठी मोठी. हे मग कशी भेटला नाही बघा, मस्त. बघू आता 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 भरलेली वाटते आणि इथं मोठी मोठी साईज आहे. जायची वेळ आली ना अशी भेटत लागली. जिंकला जिंकला
आता आम्हाला 2-3 एका साईजची खेकडी भेटली पटापट. त्यामुळे तसा जोर आला आहे प्रत्येकाला आणि प्रत्येक शोधतो खेकडे. आता बीड शोधतो बिळा. तर अशा गवतामध्ये आहेत ना ती खेकड्याची बिळा लपलेली आहेत, म्हणजे दिसत नाही पटकन. तशी साईडला करून आपण हे गवत तेव्हा दिसेल ते. तेव्हा काय भेटलं आपल्याला एक शिपा. हा एक नंबर फेवरेट. हे असे पण भेटतात, शिपे पण भेटतात. हे बघा ह्याला बोलतात शिपा. अशा गवतामध्ये भरपूर भेटतात. छोटी साईज आहे ही. उद्या मी जाणार आहोत, तुम्हाला बघायला मिळेल सेकंड व्हिडिओमध्ये. आम्हाला आता ना लॉटरीच लागले. हे बघा जबरदस्त साईज. प्रॉपर समजत नाही केवढा मोठा आहे तो. तसं क्लीन केलं ना समजेल. गवत बघ किती आहे. पकड हे घे. जबरदस्त साईजचा खेकडा भेटलाय आता पण. हे बघ मला दिसत असे चिखलामध्ये भरले बघा. तो चावला बघा इथे कुठे. हे बघा इथे हिला चावला आहे. आता 2 आंगडे त्याचे आणि गवत कमर एवढं गवत आहे. तर गवतामध्ये शोधतोय मी खेकड्याची बिलं. हे बघा इकडे रोहित पण आहे, अलंकार आहे भेटलाय. हे बघा गवताच्या बंदीपर्यंत बंदी बसलेत एवढं गवत आहे. आणि खेकडा 100% असणार. ती बिलच बघ कसं आहे पूर्ण उकीर लागली. रोहित काढणार हे पकड. आली बघ. खेकडा 100% असणार आहे. खोदकाम चालू आहे. नौकीर पण लागले. त्यामुळे खेकडा हा 101% असणार आहे. चारी बाजून मार, चारी बाजून. असं एक खोदायला पाहिजे आपल्या एक लोखंडाचा. त्यामुळे पटकन खड्डा खोदतो. खाली पण गेलाय नाही. यामध्ये असला जोडपा असणार आहे. खेकड्याचा बिल एवढा भारी आहे ना. आणि 100% यामध्ये जोडपा खेकडा असेल, म्हणजे 2 खेकडे असतील एकामध्ये. आणि खेकड्याचा बिल पण मस्त होता एकदम. बघूया आता केवढं खेकडा आहे तो मोठा आहे का बघूया. आता इंटरेस्टिंग गोष्ट आहे यामध्ये. अवतार 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 4 आहे इधर. अवतार 4 आहे ना इधर. अवतार 4 झाला पूर्ण. आणि इथं खाजनामध्ये ना असे कपड्याची वाट लागते. त्यामुळे ना असे जे कपडे आहेत ना जे आपण वापरत नाही, यूज करत नाही, ते जुने कपडे ते घालून यायचे. हा घेऊन आले जुने कपडे. शूज वगैरे एकदम टाकटिक एकदम. बारकी कुठे गेली. आणि पोरांना पण सांगून आलेलो मुंबईला आताच की आपल्याला खाडीमध्ये खेकडे पडा जायचं आहे. तर इथं कालं वगैरे असतात, ते पाय बी कट होतो. त्यामुळे ना तुम्ही शूज वगैरे घेऊन या. आणि जे कपडे आपण यूज करत नाही, म्हणजे खराब झालेले कपडे आहेत, ते तुम्ही घेऊन या. त्यामुळे पोरं एकदम पूर्ण तयारीमध्ये आलेली. हे बघा झाडा झाडा. बाबा बोलतो हा खेकडा मजबूत एकदम. शपथ आहे मजबूत आहे. त्याला काय गेलं तुझं नाही. 2 आहे जोडपा. 100% जोडपा आहे. 2 हं. हे बघा एक छोटा खेकडा आली. ही वाटतं मादी आले. झाली खोल आलो. हे बघा जाबरी पण भरली आमची. बोललेला शब्द खरा आहे म्हटलं. हं. ही मादी आहे ही बघ. हा ही 100% मादी आहे. हे मादी आहे. हे जोडपा आहे. हे बघा पहिला खेकडा आता आला. पहिला आला. आणि आता हा बघाल ना तुम्ही खूपच मोठा असेल. हा आवाज येतोय मजबूत. हा आला आला येतोय. दानकाठीला आपटला हा खेकडा. बघ एकच सांगडा वाटते जरा. वाटते हा जुनाड एकदम आहे. खावटे. मजा. अगं एक आकडे सोडलं ना त्याला बहुतेक. हे बघा एक आकडे सोडलं नाही मजबूत आहे. आता सोडला नाही काय बहुतेक बघ. जुना आहे रे. हे बघा आता वरचा आहे ना आता आला खेकडा. नाही नाही आता सोडलेला असं वाटतंय. नाही, जुना आहे. एका बिडामध्ये 2 खेकडे भेटली. तुम्हाला बोललो ना की ह्या बिडामध्ये 2 खेकडे असतील, तर 2 खेकडे भेटली. आणि मस्त साईजची खेकडे आहेत. आणि आता चाललो ना घरी तसं भेटत चालत आम्हाला. आणि आपला हा जाण्याचा रस्ता आहे. त्यामुळे जेवढे भेटले ना खेकडे आपण पकडणार आहोत आणि घेऊन जाणार आहोत. जाता जाता अचानक खेकडे भेटायला लागले माहिती ना. मजा आली नाही. मग अशी बोर झालेलं पूर्ण, कारण भेटत नव्हती खेकडी. भेटलेली पण त्या साईजची भेटत नव्हती. आणि आत्ता एकच साईजची भेट लागली. हां मग द एंड. आजचा दिवस संपला. आम्हाला खेकडी भेटत चालली पुढे पुढे, पण आम्हाला बस झाले. आम्हाला दिशाभूल करतात, दिशाभूल. आणि साईज पण एक भेटते सेम साईज. त्यामुळे संध्याकाळ पण होत चालले. हे ही लागते, नाद लागतो. म्हणजे
भेटत गेलं ना की पटपट पटापट बिलं दिसतात. आपण एकदा घरी जाऊन हां बघूया मोठी मोठी खरंच भेटलेत की नाही. हां. आणि घरी गेलं ती दाखवतो तुम्हाला. म्हणजे बऱ्यापैकी भेटली चांगली साईजची खेकडी. असं पाहिजे होतं तसं भेटलं. घेतलं पाठीवर खेकडी. आणि तुझं पाठ सोडलं ती चांगली पेट. फ्रेंड झालेत. मजा आली ना. फक्त आम्हीच फक्त मजा केली. बाकीची पोरं आहेत ना बसून फक्त होते. त्यांना एवढी काय आवड नाही. पण अलंकार आणि आपला बाबू त्याला आवड आहे. त्याने जरा हेल्प केली आम्हाला खोदण्यासाठी वगैरे, बिलं दाखवण्यासाठी वगैरे. मस्त सूर्यकिरण बाहेर पडलेत बघा ना. चारही दिशेने एकदम सनसेट होते तर सूर्य चाललाय मावळतीला. मस्त वाटतं. संध्याकाळचे वाजले 5:30 आणि आम्ही चाललोय सर्वजण. आणि रस्त्यावरती आलो. आता इथून 5 मिनिट लागते घरी जायला आम्हाला. आणि तुम्हाला घरी जर गेलं दाखवतो खेकडी ओपन करून किती खेकडी भेटली ती स्वच्छ जवळ. तर ऑल बॉईज मजा आली. आता मी घरी आलोय. खेकडी जवळ चाललो दाखवतो. त्या मागचा आमच्याकडे नळ आहे काकांचा. तिथे दाखवतो तुम्हाला. ह्या टपामध्ये होतो. आज आम्हाला एवढी खेकडी भेटली. धुवून टाकतो आपण तुम्हाला. जाऊ द्या. जबरदस्त हा. मोठे मोठे तेव्हा 1 2 3 4 5 6 7 एकदम मोठे मोठे खेकडे भेटले. बाकी छोटे आहेत. एक शिंपली पण आहे. खतरनाक साईज भेटले. थोडी जे मोठे मोठे खेकडे आहेत ना ते आम्हाला लास्टला भेटली. घरी इकडे आम्हाला ग्रीन कलरचा हवाला. हे 2 मोठे आहेत. हा पण मोठा आहे पण एक आंगडा निघालाय. नंतर हा एक मोठा आहे. त्याची 3 दोन्ही आंगडे निघाले. 4 मोठे. हां हे बघा. काटकन बघ ना आवाज बघ कसा करतो. काटकन मारतो. आणि आत्ता आम्ही आहे ना आमच्या मगरीच्या दारी आहे ना खेकड्याचा रस्ता बनवतो. जे काल खेकडी पकडली ना आम्ही जे रस्ता बनवतोय. तर इकडे बाबा साफ करायला आणलो आम्ही इकडे खेकडी. तर आता इथून खेकडी साफ करू. इथून हाडामध्ये थोडीशी कटिंग करू आपण. 2 भाग करूया ना. हॅलो 2 भाग करू आणि हां चुलीवरती एकदम रस्ता बनवायचा आपण. ठीक आहे. आता मी कशी करतो ना हे मला दाखवतो व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. पहिले जे ज्यांना एक नांगे आहेत ना ते काढा. माहिती पटकन हे होतील. थोडंसं जा चांगलाच मोठा हात खेळा सर रोहित. मस्त भरलं रे. केवढा बघा एक तो नांग्या. त्याला मी आंगडा बोलतो. मजबूत साईजचा आहे. 2 मस्त आहेत. मोठा येतो खेकडा बघा. ब्रशनी साईडवर आणि 2 भाग करणं खेकड्याचे. चिक्कल लागलेला असतो ना तर मी साफ करतो ब्रशने. चिक्कल लागला बघा इथे असं तर साफ करणार. हे काळा कलर वगैरे जाणार. त्या साईडला बघा आमची खेकडी पूर्ण साफ करून झाली. आणि खेकडी पूर्ण भरलेले आहेत. हे बघा असे पूर्ण ह्याच्यामध्ये अंडे ते मध्ये आणि भरपूर खेकडी. इकडे खेकडी कटिंग करून ठेवली आम्ही 2 भाग करून. आणि इकडे त्यांचे मोठे मोठे हे आंगडे आहेत नांगे आहेत. ते आता हे आहेत ना आपण रस्सा बनवू. वाटण करू ना तर ह्याचं वाटण आपण आहे ना रस्सा तो ह्याच्यामध्ये वापरणार आहोत. आणि चांगली टेस्टमध्ये येते. मस्त येते. अलंकार करेल रेसिपी. तर आता आपण करूया जरा घरामध्ये चुलीवरती करायला. ओके चला चाललो आहे आम्ही चुलीवरती बनवायला. आता चुलीवरचं पण करतो जेवण. तर आहे ना आता जो टोप करणार आहोत ना टोपाला आपण भुरी लावतोय. भुरी घेतली चुलीमधून जुनी भुरी. तर ती भुरी आहे ना टोपाला लावायची. म्हणजे खालून टोप करपत नाही. थोडंसं पाणी ओतलंय आणि भुरी लावायची आणि थोडंसं सुकवायचं 2-3 मिनटं. निखारायला पाहिजे आपल्याला. मेन निखाराय झाले ना की पटकन इस्तू पेटते. आता याच्यावर आपण टोप ठेवूया. हा जो लावून ठेवला भुरी आपण तो टोप ठेवू. नंतर आपण बनवू आपण. हे बघा हे आंगड्या आहेत ना आपण मिक्सरला लावतोय. याचा आपण रस काढणार आहोत. सर्व झालेलं आहे. कांदा कटिंग करून वगैरे सर्व गोष्टी. इकडे बघा कांदा कटिंग करून झालं आहे. आणि अजून इकडे पाठीमागे जा हे पण झालं आहे बघा.
हे पण केलं आम्ही तिथे अंगणाचं वाटून घेतलं, रस केला आपण. आता अलंकार बनवतो. टोप चांगला तापलाय, तेल टाकूया. इकडे ना आम्ही मुंबईवरून करून आणलेला आलं लसूण पेस्ट हे टाकतोय. कांदा मस्त गोल्डन ब्राऊन कलर झाला पाहिजे. नंतर आपण बाकीचे मसाले टाकू. बाकीचे आपण मसाले हे भाजी केलंय, वाटण आणलंय करून. कुठलाही खोबराचं आहे ना? आपण हा खोबऱ्याचं आणि याचं वाटण करून घेतो. खोबरा आणि कांदा फ्राय करून जसं आपण घेतो वाटण करून तसंच तसं. केलं ना. आणि खास करून ते पाट्यावरती वाटलेलं वाटण आहे. पाट्यावरती कारण हे वाटलेलं. कसं पाट्यावरती आपण जेव्हा वाटतो तेव्हा त्याला गरम होत नाही, ते तेल सुटतं व्यवस्थित, त्याच्यामुळे ते जास्त दिवस चालतं. त्याच्यामुळे आपण हे असं वाटण मुंबईवरूनच बनवून घेऊन आलोय, कारण आपल्याला इथे गावी पण येताना ते खराब व्हायला नको म्हणून सुकं वाटण एकदम करून घेऊन आलं. बरोबर. हळद टाकतो आपण. थोडासा तापला आहे ना, घरचा कडबडी हा टाकतो आपण. मस्त लाल कलर येतो आणि टेस्ट पण चांगला येते याला. आपला रटाटे बंधू मसाला आहे आपला घरचा. तर्री मस्त येते. आणि लाल कलर मस्त येतो फोडणीला. इकडं मस्त ही बघ फोडणी पण मस्त चालली आहे. तर आपला ना थोडासा हे वाटण करून आणलेला ना मसाला तो टाकतोय, खोबरा आणि कांद्याचा मसाला. कांदा खोबऱ्याचा भाजून घेऊ. थोडंसं पाणी आलं थोडंसं आता ह्याच्यातून थोडं याला तेल पण सुटेल. हलकंसं पाणी टाक. बघ मस्त साफ केलेली खेकडे आहेत ना, ते टाकतो आपण. पहिले हे खेकडे टाक, नंतर नांगे टाक. सगळी पसरवून ठेवतो. पहिले यादी झालं. इस्तू चांगली पाहिजे, फक्त पटकन शिजतात. म्हणून आम्ही गॅसपेक्षा चुलीवरती बनवणं प्राधान्य दिलं. व्यवस्थित आता हलवणं गरजेचं आहे, कारण याच्या आतमध्ये व्यवस्थित तो मसाला गेला पाहिजे खेकड्याचा. आता हळूहळू जसं जसं खेकडे गरम होतील तसं त्यांचा कलर पण बदलेल. परात ठेवूया आणि त्यावर थोडंसं पाणी टाकू, म्हणजे गरम होईल पाणी. ते नंतर हे गरम पाणी थोडंसं त्यामुळे टाकू आपण. बस नाही एवढा टाक अजून टाक. आपल्या केवढा रस्सा बनवायचा, भरपूर पाणी लागेल. नाही तर नंतर आपण ॲड करू. पहिला हा फक्त थोडंसं वाफ येऊ दे, म्हणजे कसे थोडी खेकडे आहेत ना जे वाफेवर शिजतील. बरोबर ना? हे खेकडे आहेत ना आता वाफेवर शिजतील. नंतर थोडासा जो वरचा ठेवलेला पाणी आपण तो पाणी आपण टाकू नंतरला. नंतर आपण थोडंसं अजून लागेल पाणी तर तो पण टाकू. सगळं बघूया आपण ओपन करून. हा मस्त छान कड आला आहे आणि खेकडी पण थोडीशी लाल झाली बघा. तर हा पाणी थोडं गरम न वरचा तो पण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. गरम पाणी टाकलं आपण यामध्ये. आता ह्याला आपण एक कड काढून घेणार. हां आता मी बघतो, चेक करतोय किती छान आला बघा. मस्त. आणि खेकडे पूर्ण लाल झाले. पूर्ण लाल झाली आता. मगाशी थोडीफार होती हां काही.
मस्त लाल झाले भात आणला बनवून ठेव ठेव. हे बघा आम्ही तर हे केलेलं ना जे आंगड्यांचा ज्यूस बनवलेला रस बनवलेला तो आता टाकतो याच्यामध्ये. चांगली टेस्ट येते अजून इकडे ना. मेन चवील आता. हा मस्त चवी आणि तो कलर पण मस्त आला मसाल्यामुळे वगैरे मस्त कलर हा. आणि त्याचा ॲक्च्युली खेकड्याचा आहे ना गरम गरम रस्सा प्यायला खूप मजा येते. त्यामुळे रस्सा पण जास्तच बनवला आहे आणि पोरं पण आपली भरपूरच आहेत त्यामुळे मस्त परफेक्ट झाला एकदम. मीठ टाकतोय मी तर अंदाजानुसार टाक. असं हलव. जरी अन्नी वाटलं ना आपण नंतर वरून टाकू. अन्नी झाले चालेल पण खारट नको. आता मस्त इथं कड काढू मस्त एकदम मोठा एकदम मस्त खेकडी शिजते. लाल झाली पूर्ण दोन्ही साईडने एकदम मस्त स्मेल येतो रे. मस्त पोरं आज खुश. झणझण रस्सा थंडीमध्ये एकदम. आता यांची नवीन फेवरेट डिश होणार आहे. लाकडं चांगली भेटतात त्यामुळे कड मस्त आलाय. आता थोडंसं ना इस्तो कमी कमी करू आपण. थोडं शांत ठेवू जरा मग चांगली ह्यावरती तर्री येईल. मस्त झालेलं आहे. चुलीवर उतरू आता. इथं आणलाय मी मोठीवरती. मस्त तर्री पण आली. कलर मस्त आलाय. मस्त कलर आलाय. कलर मस्त आलाय. हा छान. आता ह्यावरती कोथिंबीर टाकू आपण जरा गार्निशिंग. हा. आणि इथे बसूया ओटी होतीस सर्वांनी. भात पण आणला. आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकतो आम्ही. मस्त कलर आलाय बघा. छान. बसले पोरं इकडे आता सर्व लाईनीमध्ये बसूया. हा भूक लागली सर्वांना. काढून घ्या. हा. सुंदर रंग आलेला आहे. भाऊ किती किती पिणार असता असा किती पिणार आहेस? एक हे पिणार आहे बघ. हे वरून घेणार आहे. एवढं. हे बघा इकडे आता आम्ही घेतो वाढला करतो सुरुवात केलंय. हे बघा इकडे घेतले पण खाऊन पण झालाय. सगळं नाही 2-2 खेकडे आलेत. अजून आहेत खेकडे भरपूर. आता इकडे आमची खेकडा पार्टी चालू आहे. मस्त जेवण करतोय आम्ही इकडे. तर कसं झालं सांग मला प्रत्येकाने सांगा. बाबू कसं झालंय? नंबर. बाबूने इथं मोठाही घेतलाय आंगडा घेतलाय. आंगडात मोठा घेतलाय. हो. रस्सा तर त्यापेक्षा मस्त झणझणीत एकदम अलंकार आहे मस्त. तर आता आहे ना आम्ही मस्त जेवून घेतोय. आणि तुम्हाला कशी वाटली आमची व्हिडिओ खेकड्याची व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती पण नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय. हे पेपर दे ना काढून.